नमस्कार. फोकस महाराष्ट्रमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अतूट आवाज, बुलंद विश्वास. एव्हरेस्ट अलायन्स बोर्डवर भारताचे प्रतिनिधित्व करणं हे केवळ सन्मानाचं निमंत्रण नाही, तर माझ्यासाठी ती एक अत्यंत गंभीर आणि जबाबदारीची भूमिका आहे, असं प्रतिपादन एव्हरेस्ट सुविधा कडलक यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केलं. एव्हरेस्ट अलायन्सच्या माध्यमातून आम्ही आरोग्य, पर्वतारोहण तसेच उच्च उंचीच्या परिसराशी शाश्वत आणि जबाबदार पद्धतीनं जोडले जाण्याचा संदेश देत आहोत. आमचं कार्य केवळ साहसापुरतं मर्यादित नसून त्यामध्ये जबाबदारी, जनजागृती आणि दीर्घकालीन परिणाम यांना विशेष महत्त्व आहे. सध्या आम्ही हिमनद्या संवर्धन, स्वच्छ ट्रेकिंग पद्धती आणि पर्वतीय स्वच्छतेविषयी जनजागृती यावर केंद्रित असलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पावर कार्य करत आहोत. पर्वतांचं आरोग्य हे थेट पर्यावरणाच्या भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्याशी जोडलेलं आहे. याची जाणीव समाजाला करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून NSS, NCC तसेच स्काउट्स अँड गाईड्समधील युवकांसाठी संरचित संधी निर्माण केल्या जात आहेत. CSRच्या साहाय्याने त्यांना मार्गदर्शित, शिस्तबद्ध आणि शैक्षणिक पद्धतीनं 5000 मीटरपर्यंत उंची गाठण्याची संधी दिली जाते. ही संधी केवळ उंची गाठण्यापुरती मर्यादित नसून व्यक्तिमत्व विकास, सहनशक्ती आणि निसर्गाबद्दल आदर निर्माण करण्यासाठी आहे. आज जगातील अनेक देश आपल्या विशेष दलांना 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीवरील माउंट एव्हरेस्टवर राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासाठी पाठवतात. मात्र उंचीचा आणि अनुभवाचा खरा पाया पर्वतीय स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेतूनच घातला जातो, हे लक्षात येणं गरजेचं आहे. युवकांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतल्यानं त्यांच्यामध्ये पर्वतीय शिस्त, पर्यावरणीय जबाबदारी, संघभावना आणि सामाजिक जाणीव निर्माण होते. ही मूल्ये शारीरिक क्षमता आणि तांत्रिक कौशल्य इतकीच महत्त्वाची आहे. याच पद्धतीनं आम्ही पुढील पिढी घडवत आहोत. केवळ पर्वत सर करणारी नव्हे, तर पर्वतांचं संरक्षण करणारी पिढी. सध्या नेपाळमधून हे कार्य करत असणाऱ्या सुविधा पुढे म्हणाल्या की आंतरराष्ट्रीय स्वच्छता मोहीम सध्या एव्हरेस्ट अलायन्सच्या माध्यमातून आम्ही एक आंतरराष्ट्रीय पर्वतीय स्वच्छता आणि शाश्वतता मोहीम राबवत आहोत. या मोहिमेत 7 देशांमधील सुमारे 200 सहभागी एकत्र येत असून विविध मार्गांवरून प्रवास करत सस्टेनेबल माउंटन प्रॅक्टिसेस बाबत जनजागृती केली जाते. ही मोहीम 5 प्रमुख मार्गांवर राबवली जात आहे. अन्नपूर्णा बेस कॅम्प, पूर्ण हिल्ससह अन्नपूर्णा बेस कॅम्प, एव्हरेस्ट बेस कॅम्प, मोरदे हिमाल आणि पूर्ण हिल. या मोहिमेचा विशेष उद्देश केवळ स्वच्छता नसून पर्वतांशी जबाबदारीनं वागणं, पर्यावरणाचं संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व सुरक्षित पर्वत राखणे हा आहे.